नमस्कार मित्रांनो, मी उभा आहे उल्हासनगर स्टेशनवर आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कल्याण ते बदलापूर पर्यंत रेल्वे एक्स्ट्रा लाईन टाकते, थर्ड आणि फोर्थ. त्याची डेव्हलपमेंट तुम्हाला दाखवणार आहे आणि चिखलोली स्टेशनची पण डेव्हलपमेंट तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बदलापूरला जाताना भरपूर गर्दी असते संध्याकाळी. कल्याण स्टेशनवरून तुम्ही लोकल पकडाल तर भरपूर इतकी गर्दी असते की तुम्ही लोकलमध्ये चढू शकत नाही. जशी दादर स्टेशनला गर्दी असते तशीच गर्दी असते. त्यामुळे इथं एक्स्ट्रा लोकल येणं खूप गरजेचं आहे. आणि काही लोकल लेट होतात कारण की मेल वगैरे येत असेल त्यांना लेट होते, त्यामुळे ते एक्स्ट्रा लाईन टाकत आहे. तर मी तुम्हाला त्याची डेव्हलपमेंट दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे जे काम चालू आहे ना उल्हासनगर स्टेशनच्या बाजूला, तेव्हा ती क्रेन दिसते, ट्रक. हे कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी चौथी लाईन टाकतात आहे, त्याचं काम चालू आहे. हे पूर्ण तुम्हाला अंबरनाथ बदलापूर तिथपर्यंत हे काम होताना दिसेल. आता किती वेगानं चाललं आहे हे नंतरच कळत. आता सध्या ते फक्त खोदतात आहे, प्लॅटफॉर्म वाढवतात आहे, कारण की 12 डब्यांची लोकल करणार आहे ना, त्यामुळं. आता ही चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस चालते, त्या साईडला सुद्धा प्लॅटफॉर्म वाढवतात आहे त्या साईडला. आणि ते बघा, इथे पहिले एकच पूल होता उल्हासनगरला, आता ते 2-3 नवीन ओव्हरब्रिज टाकलेत. त्या स्कायवॉकला जोडलेत ते ईस्टवरून वेस्टकडे जाण्यासाठी. उल्हासनगरचा हा स्कायवॉक आहे, खूप लांब स्कायवॉक आहे आणि रुंद स्कायवॉक आहे. बाजूला एक व्हाळ होता, ॲक्च्युली आता तो नाल्यामध्ये रूपांतर झालं आहे त्याचं दुर्दैवाने. एकेकाळी लोक, इथली जी स्थायिक लोक आहे, जुनी लोक, ते सांगतील तुम्हाला की आम्ही त्याचं पाणी कपडे धुण्यासाठी वगैरे वापरायचो, पण आता त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. आणि इथे प्रवासी लोक खूप कमी प्रमाणात ह्या पुलाचा वापर करतात असं वाटतं मला, कारण नेहमी येतो जरा खालीच असतो हा स्कायवॉक. भरपूर ठिकाणी असे स्कायवॉक जिथं बनलेले आहेत ना, लोक त्याचा उपयोग त्या प्रमाणात करत नाही जेवढं करायला पाहिजे, कारण की खालून जायला जागा आहे, त्यामुळे लोकांना एवढं ब्रिज चढून वरती यायला आवडत नाही. पुण्याची पण जी मेट्रो आहे तिथं पण लोक म्हणतात एवढ्या वरती चढून जाईल कोण. मग एस्केलेटरनी किंवा मग लिफ्टनी तुम्ही जाऊ शकता, असं काही नाही. पण इथं जर एस्केलेटर वगैरे लावले तर कदाचित लोक उपयोग करतील. सगळीकडं हीच परिस्थिती आहे. हा एक ओव्हरब्रिज, हा थोडा मोठा रुंदीला असणार आहे आणि एकूण 4 ओव्हरब्रिज होतात. म्हणजे हा तो एक, हा एक, इथला एक, थर्ड आणि फोर्थ तिकडे. 4-5 ओव्हरब्रिज झालेले आहेत. हा थोडा रुंदीला असणार आहे आणि तिकडे लास्टला एक आहे. म्हणजे एकूण 5 ओव्हरब्रिज झाले असं समजा. हे बघा, ह्याची रुंदी जास्त असणार आहे. हा एक रुंद असतो, मध्ये असतो एक ओव्हरब्रिज, तो इथं बांधतात आहे. तिकीट घर पण बनेल कदाचित. आता इथं काम चालू आहे. लिफ्ट वगैरे बनल्या पाहिजेत, नाही तर ते एकाच ठिकाणी, बदलापूरला एकाच ठिकाणी. तो पूल अगोदर नव्हता, आता बनवलेला आहे. आता तुम्हाला उल्हासनगर टू अंबरनाथपर्यंतची प्रोग्रेस दाखवतो. उल्हासनगरवरून गाडी निघाली आहे, हे उल्हासनगर स्टेशन आहे. पूर्ण बदलापूरपर्यंत काम चालू आहे. हे आताशी खोदतात येते.
सुद्धा काम चालू आहे. हे बघा इथं पण ओव्हरब्रिज बनतोय. आता एक्स्ट्रा दिसते ना जागा, तिथं त्या 2 लाईन येणार आहेत. अंबरनाथ स्टेशनच्या जवळ आलो आता आपण. रेल्वेने तोडफोड केलेली दिसते. अंबरनाथ स्टेशनच्या आधीचा पूल आहे. इथं पहिले खूप झोपड्या होत्या, त्या काढल्या त्यांनी वाटतं आणि काम चालू झालेलं आहे. हे बघा अंबरनाथ स्टेशनच्या आधी वंदे भारत ही वंदे भारत आहे. अंबरनाथच्या आणि चिखलोलीच्या मध्ये 4-5 किलोमीटरचा अंतर असणार आहे. बदलापूरपासून सुद्धा तेवढंच असेल अंदाजे सांगतो मी. आणि हे काही इमारती नवीन इथं बनतात आहेत. इथे बाजूलाच हे बघा हे मंदिर आहे ना, हे चिखलोली गाव आहे. हे चिखलोली गाव गेलं आणि ह्याच्या पुढे एक ओव्हरब्रिज होतो आहे. आणि ह्या नवीन इमारती इथं खूप वेगाने होतात आहे, म्हणजे डेव्हलपमेंट खूप चांगली होते इथे. आणि ती समोर चॉकलेटी बिल्डिंग, त्यासमोरच चिखलोली स्टेशन आहे. हे बघा हे तिकीट घर वगैरे बनले, प्लॅटफॉर्म वगैरे बनलेले नाही अजून, पण इथं ते ओव्हरब्रिज वगैरे त्याच्यावरून पूल वगैरे बनवतात आहेत. तर मित्रांनो, जे कल्याणच्या आणि बदलापूरच्या मध्ये जे एक्स्ट्रा लाईन रेल्वेच्या बनतात आहे त्याची डेव्हलपमेंट आणि चिखलोली स्टेशनची डेव्हलपमेंट तुम्हाला दाखवली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.